तुमच्या सगळ्यांचा एक सगळ्यात मोठा कन्सर्न असतो की सर आम्हाला ग्रामॅटिकल टॉपिक्स येतात, म्हणजे आम्ही हे थोडंफार शिकलेलो आहे, आम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय, पास्ट परफेक्ट म्हणजे काय, हे सगळं माहिती आहे, ग्रामॅटिकल कन्सेप्ट माहिती आहे, पण त्याची प्रॅक्टिस कशी करायची हे माहित नाही. आणि जस्ट बिकॉज ऑफ नॉट हॅव्हिंग अ प्रॉपर प्रॅक्टिस वी कॅन्ट स्पीक इन इंग्लिश. आम्ही बोलू शकत नाही भाई, पण आम्हाला बोलायचं आहे. मग प्रॅक्टिस कशी करायची, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी सिरीज कुणी बनवली नाही. पूर्ण प्रॅक्टिस सेशन्स मी घेणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट मी प्रॅक्टिस मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघायचं, शिकायचा कन्सेप्ट, याची प्रॅक्टिस करायची या व्हिडिओमध्ये आणि घरी बसून सुद्धा तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस करायची आहे. खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सॲपवर. अजून एक गोष्ट, ही फक्त प्राईम मेंबरसाठीच आहे. म्हणजे स्टार्टिंगचे 3 व्हिडिओज हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असतील. याच्या पुढचे व्हिडिओज जर बघायचे असतील तर तुम्हाला प्राईम मेंबरशिप घ्यावं लागेल. काय 100 रुपयाची प्राईम मेंबरशिप आहे यार. 100 रुपयामध्ये तुम्ही इंग्लिश बोलायला लागले तर मग किती चांगली गोष्ट आहे. नाही, मी याच्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट ठेवत नाहीये, कारण फ्री ठेवणाऱ्यांना किंमत नसते प्रॉपर. ते प्रॉपर प्रॅक्टिस करत नाहीत. स्वतःचं काही इन्व्हेस्ट करसाल तर थोडं मन लागेल, काहीतरी आपलं आहे हे समजून प्रॅक्टिस करसाल, नाही तर तुमचं मन लागणार. त्याच्यामुळे फक्त एक चिल्लर फीस ठेवलेली आहे. प्राईम मेंबरशिप घ्यायची आहे. मेंबरशिप घेऊन या ठिकाणी कोड येईल, तो कोड आम्हाला पाठवायचा आहे आणि त्या कोड पाठवल्यावर आम्ही तुम्हाला सगळे जे आहे, आम्ही स्टार्टिंगचे 3 तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊ, पण त्याच्या पुढचे जर का बघायचे असतील तर तुम्हाला तो कोड सांगावा लागेल आणि मग आम्ही तुम्हाला ते सगळे प्रॅक्टिस मटेरियल पाठवून देऊ. त्या प्रॅक्टिस मटेरियलमध्ये प्रॅक्टिस सुद्धा असणार आहे, त्याच्यामध्ये पॅराग्राफ्स असणार आहे मराठीमध्ये. यू हॅव टू ट्रान्सलेट इट. सगळ्यात मोठी गोष्ट, इफ यू रिअली वॉन्ट टू लर्न इंग्लिश ना, तर तो जो कॉन्सेप्ट आहे तुमच्या ब्रेनला प्रोसेस करता आला पाहिजे. भाई मराठीमध्ये काय सेंटेन्स आहे त्याचं इंग्लिशमध्ये कसं होतं हे तुमच्या ब्रेनला नीट कळायला पाहिजे. थोडी प्रोसेसिंग झाली, थोडं व्हॅनिशिंग झालं की मग तुमचं ब्रेन ऑटोमॅटिक काम करायला, मग योग्य त्या वेळेस योग्य ते सेंटेन्स बोलावं लागेल, बोललं. ठीक आहे. 30 दिवसाची सिरीज आहे. कंप्लीट सिरीज बघा. आणि इतकी व्हॅल्युएबल सिरीज पूर्ण युट्यूबवर कुठं नाही. मी सगळं पाहिलं भाई, मी सगळं पाहिलं, A to Z पाहिलं, पण किधरीची नाही मिली मेरे को. ठीक आहे ना. त्याच्यामुळे प्लीज चांगल्या प्रकारे बघा. आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन जर राहता संभाजीनगरमध्ये तर या अकॅडमीवर ऑफलाईन जॉईन करा. पण ऑनलाईन जर का करायचं असेल तुम्हाला तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करेन. लगेच आमचे लाईव्ह ऑनलाईन, त्याच्यामध्ये मी लाईव्ह येऊन शिकवतो. ठीक आहे ना. तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स बुक सगळे फ्री ऑफ कॉस्ट भेटून जातात. लगेच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. लाईव्ह क्लासेस जॉईन करा. 2 महिन्याची बॅच आहे. ठीक आहे. चलो सुरू करूया आपण. एकदम पहिल्यापासून बेसिक पासून ज्या ज्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात इंग्रजी बोलण्यासाठी ते मी या ठिकाणी घेत आहे. 30 दिवसाची सिरीज आहे. कंप्लीट बघा, पूर्ण बघा. आणि अजूनपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. ओके. सगळ्यात पहिला कन्सेप्ट आज आपण शिकणार आहोत विच इज सिंपल प्रेझेंट टेन्स. सगळ्यात महत्वाचा आहे. डेली लाईफ मध्ये आपण शेकडो सेंटेन्सेस याचे बोलतो. ठीक आहे ना. जस्ट बिकॉज ऑफ नॉट नोईंग द प्रॉपर कन्सेप्ट, व्हॉट इज इट, ओके, and how to speak, what is the construction, which kind of sentences we speak, we have to speak, we don't know that. That's why I am telling you here some first of all I am going to tell you the concept of it and then we'll have a proper practice of it. Fine. Simple present tense म्हणजे काय, कशा प्रकारचे वाक्य असतात, कशा प्रकारचे सेंटेन्स समजून घ्या. ठीक आहे. सगळ्यात पहिले सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ भाई. कधी वापरतो, जेव्हा एखादी ऍक्शन ही रोज होते. ठीक आहे. एखादी ऍक्शन ही रोज होते. आय होप तुम्हाला दिसत असेल. म्हणजे काय, या ठिकाणी कोडवर्ड लिहून घ्या भाई तुम्ही. तो, ती, ते. ठीक आहे. उदाहरणार्थ मी अभ्यास करतो. ठीक आहे. मी काय म्हटलं, मी अभ्यास करतो. भले मी आता शिकवत असेल तुम्हाला, माझी ऍक्शन वेगळी सुरू असेल, पण माझी अभ्यासाची क्रिया ही रोज होते. भले आता नाही, ऍट द मोमेंट नाहीये, पण रोज होते. भाई माझी आजी गोळ्या घेते. भले आता आजी झोपलेली असेल पण ती गोळ्या घेते. ओके. आम्ही क्लासला जातो, माझी आई जेवण बनवते. म्हणजे एखादी ऍक्शन ही रोज झाली, रोज होत असेल त्याला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणत असतो. ठीक आहे. समजलं तुम्हाला. कन्सेप्ट लक्षात घ्या. मराठीमध्ये कसं बोलतात तसं इंग्लिशमध्ये करतात, याची काही प्रोसेस आहे. सगळ्यात मोठी चुकी आपण काय करतो की मराठी टू इंग्लिश डायरेक्ट ट्रान्सलेट करतो की भाई मी जेवण करतो, आय मील ईट. अशा प्रकारे करसाल तर इंग्लिश नाही शिकू शकणार. तुमच्या ब्रेनला प्रोसेस करायला वेळ द्या की भाई मराठीमध्ये असं आहे, याचं कन्स्ट्रक्शन असं आहे आणि कन्स्ट्रक्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला असं सेंटेन्स तयार करायचं आहे. कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. तुम्हाला समजलं असेल, एखादी ऍक्शन जी रोज होते
तो तिथे हे कोडवर्ड आहे. बाई सूर्य पूर्वेला उगवतो, माझी आई जेवण करते, मी क्लासला जातो, ती मला बोलती. अशा प्रकारचे वाक्य जे असतील ना, जे रोज होतात, डेली हॅबिट आहे किंवा युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. कन्स्ट्रक्शन तुमच्या समोर आहे बघा. काय कन्स्ट्रक्शन आहे? आय प्ले क्रिकेट. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस बेस वर्ब. काय? सब्जेक्ट प्लस बेस वर्ब. बेस वर्ब म्हणजे वर्बचा पहिला फॉर्म. तुमच्या सगळ्यांना माहित असेल की वर्बचे 3 फॉर्म असतात. आपण पुढे गेल्यावर शिकूया. ठीक आहे, वर्बचे 3 फॉर्म असतात. त्या 3 पैकी पहिला फॉर्म तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे. म्हणजे पहिला सिंपल फॉर्म, ईट, स्लीप, गो. गोईंग नाही, गो. इटिंग नाही, ईट. वॉचिंग नाही, वॉच. मेकिंग नाही, मेक. समजलं ना? तर अशा प्रकारचे वर्बचा पहिला फॉर्म या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे. उदाहरणार्थ, बाई मी क्रिकेट खेळतो. मग आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का सिंग्युलर सब्जेक्ट असेल, उदाहरणार्थ भाई या ठिकाणी जर का, एक सेकंड, ओके, जर का या ठिकाणी आय ग्रुप असेल, म्हणजे आय, वी, यू, दे, ठीक आहे, राम अँड सीता किंवा कोणतेही 2 नावं. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं? वर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा. ठीक आहे, आणि जर का ही, शी, इट, राम कोणतंही सिंग्युलर असेल, तर या ठिकाणी वर्बच्या पहिल्या फॉर्म सोबत तुम्हाला एस किंवा ईएस लावावं लागतं. हे नीट लक्षात घ्या. जर आय हे सब्जेक्ट असतील तर तुम्हाला वर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा, बाई ईट घ्यायचं, ईट. पण जर का हे सब्जेक्ट असतील, ही, शी, इट किंवा राम, तर ईटच्या नंतर तुम्हाला एस किंवा ईएस लावायचं आहे, ईट्स होणार. ठीक आहे, भाई आय ईट, पण ही ईट्स. मीनिंग सेमच, मी खातो, ती पण खाते, पण सब्जेक्ट बदलल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी वेगळे या वर्ब मध्ये चेंजेस होणार. ठीक आहे, चला आपण प्रॅक्टिस करूया की भाई मी क्रिकेट खेळतो, आय प्ले क्रिकेट. सब्जेक्ट झाला. ठीक आहे, सब्जेक्ट घेतल्यानंतर कधीही वर्बच घ्यायचं, बाकी मदत काही घ्यायचं नाही. सब्जेक्ट आय झाला तर त्याच्यानंतर क्रिया चालली पाहिजे, क्रिया खेळायची आहे, आय प्ले क्रिकेट. भाई आम्ही पुस्तक वाचतो, वी सब्जेक्ट, रीड वर्बचा पहिला फॉर्म, अ बुक म्हणजे पुस्तक, आम्ही पुस्तक वाचतो. ठीक आहे ना. दे स्टडी इंग्लिश, ते इंग्लिश शिकतात, दे स्टडी इंग्लिश. ठीक आहे, काय करायचंय? सब्जेक्ट नंतर वर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा आहे. आणि आय, वी, दे असे असेल त्या ठिकाणी वर्बचा पहिला फॉर्म. पण जर का ही असेल, शी असेल, इट असेल, तर त्या ठिकाणी वर्बच्या पहिल्या फॉर्म सोबत एस किंवा एस लावायचं आहे. फॉर एक्झाम्पल, भाई आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो, पण जर शी असेल तर शी प्ले नाही, शी प्लेज. मीनिंग सेमच. भाई मी भी क्रिकेट खेळतो, ती भी क्रिकेट खेळते, पण शी प्लेज द क्रिकेट, शी प्लेज क्रिकेट. समजलं? ही रीड्स बुक, बाय रीडच्या नंतर एस लागलं. इट शाईन्स ब्राईटली. ठीक आहे, भाई वी असेल तर वी शाईन ब्राईटली येणार, पण इट आहे त्याच्यामुळे इट शाईन्स ब्राईटली आहे. ठीक आहे ना. वी रीड बुक येणार, वी रीड द बुक येणार, पण ही सब्जेक्ट चेंज आहे त्याच्यामुळे ही रीड्स द बुक येणार. समजलं? दिस इज सिंपल प्रेझेंट टेन्स. असे सिंपल सेंटेन्सेस तुम्हाला तयार करायचे. आपण पुढे प्रॅक्टिस घेऊया. चला पुढे प्रॅक्टिस घेऊया. या ठिकाणी प्रॅक्टिस सुद्धा मी दिलेली आहे. हे सेंटेन्सेस मी तुमच्या समोर बनवून दाखवणार आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजायचं आहे, शिकायचं आहे. अँड देन यू आर गोइंग टू प्रॅक्टिस इट. आम्हाला लगेच या नंबरवर मेसेज करा. स्टार्टिंगचे 2-3 चलो ठीक आहे, मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊन देईल. या नंबरवर मेसेज करा आणि आम्हाला टाका सर प्रॅक्टिस क्वेश्चन्स. आम्ही तुम्हाला बरोबर PDF पाठवून देऊ 1 ते 2 लेसन्सची. त्याच्यानंतर जर ऍक्सेस करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? प्राईम मेंबरशिप आमची घ्यावी लागेल. ओके, चलो भाई ठीक आहे. सेंटेन्स बघा. ती सकाळी घर साफ करतो, सॉरी मी सकाळी घर साफ करतो. कन्स्ट्रक्शन लक्षामध्ये ठेवा. कन्स्ट्रक्शन काय? कन्स्ट्रक्शन आहे तुमचं सब्जेक्ट आहे सगळ्यात पहिले, नंतर वर्बचा पहिला फॉर्म, मग ऑब्जेक्ट. सिंपल. ठीक आहे, पहिला सेंटेन्स बघा काय की भाई मी सकाळी घर साफ करतो. साफ करणे या ठिकाणी ऍक्शन, याला आपण क्लीन म्हणतो. आता चला सेंटेन्स तयार करूया. मी सकाळी घर साफ करतो, मीला आपण म्हणतो आय. ठीक आहे, साफ करायला क्लीन म्हणतो आय, क्लीन. काय? द हाऊस घर, आणि कधी? इन द मॉर्निंग. ठीक आहे, मी सकाळी घर साफ करतो. नेक्स्ट सेंटेन्स बघा काय भाई की मी आईला मदत करतो, मग सब्जेक्ट घ्या आय, हेल्प कोणाला? टू मदर. बघा कन्स्ट्रक्शनच्या अकॉर्डिंग मी मराठी टू इंग्लिश डायरेक्ट करत नाहीये, मी कन्स्ट्रक्शन डोक्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि मग ऑब्जेक्ट. आय हेल्प टू मदर. त्याच्यानंतर काय भाई बघा, त्याच्यानंतर मी पाणी पितो. मी पाणी पितोला काय म्हणणार? आय ड्रिंक वॉटर. मी पाणी पितो. त्याच्यानंतर काय? मी टीव्ही पाहतो. घ्या मी टीव्ही पाहतो. कसं करणार? करा तुम्ही सगळे ट्राय करा. आय
पाहण्याला आपण वॉच म्हणतो, ऍक्शन घ्यायची आहे, WATCH, आय वॉच. काय? आय वॉच द टीव्ही. टेलिव्हिजन म्हणतात, मी टीव्ही लिहिलं. ठीक आहे. आणि शेवटचं सेंटेन्स काय आपलं, की भाई मी वेळेवर अभ्यास करतो. आय स्टडी ऑन टाइम. समजलं? अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. चला अजून प्रॅक्टिस आहे, काळजी करू नका, चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून घ्या, समजून घ्या. जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही कन्सेप्ट डोक्यामध्ये जाणार नाही. ठीक आहे ना? मी रोज सकाळी लवकर उठतो. चलो करा. कसं करणार? कसं करणार? आय, ठीक आहे, उठणेला वेकअप म्हणतो. आय वेकअप. कधी? अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी लवकर, सकाळी इन द मॉर्निंग. पुढे काय भाई? मी शाळेत जातो. आय गो टू स्कूल. अशी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ही प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला इंग्लिश बोलता येणार नाही. डोक्यामध्ये एकदा जाऊ द्या कन्स्ट्रक्शन, की भाई अच्छा असं करतो आपण, मराठी टू इंग्लिश असं करतात. कारण तुमचा मेंदू विचार करताना पहिले मराठीमध्ये विचार करतं आणि मग स्टार्टिंगला प्रोसेस हीच असते की डायरेक्ट तुम्ही इंग्लिशमध्ये कधी विचार करू शकणार नाही. पहिले मराठी, मग मराठी टू इंग्लिश. मग मराठी टू इंग्लिश करताना डायरेक्ट नाही करायचं, कन्स्ट्रक्शन डोक्यामध्ये असेल ना, पहिले तुम्हाला प्लॉट समजायचा सेंटेन्सचा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेंटेन्स ट्रान्सलेट करायचं. बाई आय गो टू स्कूल, मी शाळेमध्ये जातो. पुढे काय? मी मित्रांसोबत खेळतो. मी, आता या ठिकाणी सब्जेक्ट आय आहे, तुम्ही वेगवेगळे सब्जेक्ट चेंज करा. जर ही असेल तर ही गोज टू स्कूल येणार, शी वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग येणार. ठीक आहे ना? मी मित्रांसोबत खेळतो. आय प्ले विथ माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांसोबत खेळतो. पुढचं काय सेंटेन्स आहे, की मी पुस्तक वाचतो. आय रीड द बुक. ठीक आहे भाई, 10 मिनिटांमध्ये इंग्लिश शिकता, तुम्हाला काय पाहिजे यार अजून. त्यानंतर मी रात्री लवकर झोपतो. मग झोपण्याला काय म्हणतात? आय स्लीप. झोपण्याला स्लीप म्हणजे आय स्लीप अर्ली ॲट नाईट. ठीक आहे, मी रात्री लवकर झोपतो. झालं ट्रान्सलेशन. आता याच्या पुढचं जे आहे ना, हे तुम्हाला करायचं आहे भाई, की माझे कुटुंब खूप प्रेमळ आहे. मग म्हणा ओके, आम्ही एकत्र जेवतो. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. माझे वडील काम करतात. माझे वडील सिंग्युलर आहे, सो माय फादर वर्क्स येणार. ठीक आहे ना? माझे स्वयंपाक करते, माय मदर कुक्स येणार. ठीक आहे ना? आम्ही संध्याकाळी बोलतो, वी स्पीक्स ओके इन द इव्हिनिंग. तर अशा प्रकारे तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. ही प्रॅक्टिस तर कराच, पण याच नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा आणि आम्ही तुम्हाला योग्य ती PDF पाठवून देऊ. त्याची प्रॅक्टिस करायची आहे. बाकी तुम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करायची असेल 2 महिन्यामध्ये, ज्याच्यामध्ये पर्सनल बोलणार आहोत, सगळं जबरदस्ती. ऑनलाईन क्लास तर यार बाप आहे आमचं, टेन्शन घ्यायची गरज नाही. किंवा ऑफलाईन जॉईन करायचं असेल तर या नंबरवर ऑनलाईन आहे आणि हा आमचा ऑफलाईन ॲड्रेस आहे संभाजीनगरचा. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओज अपलोड होत राहतील, सिरीज पुढे येत राहतील. प्राईम मेंबरशिप घेऊन टाका. 3 व्हिडिओज नंतर मी तुम्हाला प्राईम मेंबरशिप लागेल बघायसाठी, कारण प्रॅक्टिस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कन्सेप्ट शिकाल पण प्रॅक्टिस करणार नाही, काय मतलब आहे ना. सो अशी प्रॅक्टिस करा. प्राईम मेंबरशिप घेऊन ठेवा आणि लगेच प्रॅक्टिस सेशन सॉल्व्ह करायला सुरुवात करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.